नमस्कार, रेखास कुकिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण शेजवान मसाला डोसा बनवणार आहोत. त्यासाठी भाजी बनवून घेऊ बटाट्याची. बटाट्याची भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये आपण 2 चमचे तेल गरम करून घेऊ. तेल गरम झाले की 1 चमचा मोहरी टाकून घेऊ. त्यातच अर्धा चमचा जिरे टाकायचे. मोहरी आणि जिरे छान तडतडले की थोडासा कढीपत्ता टाकून घेऊ. कढीपत्ता छान भाजला की आता आपण त्याच्यात हिरवी मिरची आणि लसूण बारीक करून घेतलाय तो टाकून घेऊ. 2 मिनिटं तो छान भाजून घ्यायचा. छान भाजून झाले. आता आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊ. ती पण छान मिक्स करून घेऊ. आता अर्धा चमचा हळद टाकणार आहे आणि त्याच्यात थोडीशी हिंग टाकून घेऊ. छान हळद भाजून घ्यायची. आता 2 बटाटे उकडून घेतलेले आहेत ते त्याच्यात टाकून घेऊ. आता आपण चमच्यानेच त्याच्या फोडी करून घ्यायचे, कारण मसाला डोसासाठी आपण बटाट्याची भाजी बनवत आहोत तर ती थोडी वेगळी असते. छान असं बारीक करून घेऊ. तर चमच्याने काय एवढं बारीक होत नाही. बटाटा छान शिजलेला असताना चमच्याने सुद्धा असा करून बारीक होतो. पण तरी पण आपण पावभाजी मिक्सर असतो ना त्याच्याने थोडंसं अजून बारीक करून घेऊ. बाहेर छान पाऊस चाललाय आणि त्यात गरमागरम मसाला डोसा. आणि ह्या डोश्यासोबत तुमच्याजवळ चटणी नसली तरी चालते, सांबार नसला तरीही चालेल. एवढा छान नुसता कुरकुरीत असाच खाऊ शकतो. बटाट्याची भाजी छान मिक्स झाली. एकदा मॅश करून घेऊ. ती बारीक मॅश करायची. छान असं मॅश करून घेऊ. छान मॅश झालेलं आहे. आता एक काम करायचं आहे, बटाट्याची भाजी अशी डायरेक्ट लावायची नाही. त्याच्यात आपण अर्धा ग्लास पाणी टाकणार आहे बटाट्यामध्ये. छान एकजीव करून घेऊ. त्याच्यामुळे काय होतं, बटाट्याची भाजी थोडीशी पातळ होते आणि जेव्हा डोसा बनवतो तर त्याच्यावर बरोबर चिकट लागते. आणि जर पाणी नाही टाकलं तर सुकी भाजी लवकर चिकटत नाही. तर हॉटेलवाले सेम असंच करतात. भाजी रेडी झाली. आता आपण तिला साईडला ठेवून घेऊ आणि डोस्यासाठी तवा ठेवूया. तोपर्यंत भाजीसुद्धा थोडीशी थंड होईल. आता डोसा करून घेऊ. जेवढा पातळ होईल तेवढा पातळ करून घ्यायचा. एकदा चमचा ठेवला ना तो परत उचलायचा नाही, तसंच गोल फिरवत राहायचं. छान आता डोसा भाजून घ्यायचा आहे. खरपूस भाजला गेला पाहिजे. 2 ते 3 मिनटं आपण वाट बघायची. थोडंसं तेल टाकून घेऊ वरून. म्हणजे छान क्रिस्प आपला डोसा रेडी होईल. छान असं डोसा रेडी झालेला आहे. त्याच्यावर आपण शेजवान चटणी आहे ती टाकून घेऊ. थोडी कमीच वापरायची कारण जास्त तिखट असते. आपल्या आवडीनुसार आपण तिखट खात असाल तर जास्त लावली तरी चालते, पण सांगते तुम्हाला थोडी कमीच वापरा. आता त्याच्यावर जी बटाट्याची भाजी करून ठेवली होती ती अशी स्प्रेड करून घ्यायची. तर बघू शकता कशी छान अशी लगेच अशी पसरली जाते. जर आपण पाणी नसतं टाकलं तर ती सुकी भाजी लगेच पसरत नाही. जर आपण हॉटेलमध्ये खाल्लं असेल तर बघू शकता ती अशी भाजी उचलून नंतर डोश्यावर लावतात आणि अशी पसरतात तर ती कशी पसरली जाते. छान खरपूस भाजून रेडी झालेला आहे आपला शेजवान डोसा. त्याला आपण एका जाळीदार डिशमध्ये काढून घ्यायचं आहे. आता सेम पद्धतीने दुसरा डोसा करूया. तर कमीत कमी एका डोश्याला 8 ते 9 मिनटं बरोबर लागतात. छान असं एकदा चमचा ठेवला की तो उचलायचाच नाही जोपर्यंत डोसा छान असा पातळ रेडी होत नाही. आणि डोस्याला 8 ते 9 मिनटं बरोबर लागतात. थोडंसं तेल टाकलं की
डोस्याला अशी जाळी सुटते का नाही, त्याच्यातून खाली गेलं ना तर डोसा अजून खरपूस होतो. आणि जोपर्यंत वरून छान असा सुकत नाही डोसा तोपर्यंत त्याला शेजवान चटणी लावायची नाही. छान असा ड्राय झालेला आहे आता, त्याच्यावर शेजवान चटणी लावून घेऊ. सांगितल्याप्रमाणे शेजवान चटणी खूप तिखट आहे म्हणून थोडीशीच वापरायची. तर आपण जिथं मसाला लावणार आहे तेवढेच पुरतं लावून घ्यायचं. तर छान असं पसरून रेडी झाले. आता त्याच्यावर बटाट्याची भाजी टाकून घेऊ. 2 बटाट्यामध्ये आपले 5 मसाले डोसे रेडी होतात. ती पण भरपूर भाजी लावून छान अशी लावून घेतलेली. आता डोसा सुद्धा खालून छान खरपूस भाजले गेलाय. त्याला आता पलटून त्याच्यासोबत तुम्हाला चटणीची गरज नाही आणि नाही सांबारची गरज, फक्त तुम्ही असाच खाऊ शकता. खूपच क्रिस्पी आणि छान असा आपला मसाला डोसा रेडी झाला आहे. कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.